पासून बनलेला आहे. जसं चंद्रावर गेला तर तिथलं शरीरातला मेन घटक जो आहे तो वेगळा आहे. सूर्यावर गेला तर प्रकाशमय शरीर आहे, तर तिथला घटक वेगळा आहे. जसं पृथ्वीवर आला, नावच काय आहे? पृथ्वी. पृथ्वी म्हणजे माती. तर माती हा घटक आपल्याकडे आहे, म्हणून हे शरीर मातीपासून बनलेलं आहे. हे 5 पंचमहाभूत तत्वापासून हे आपलं शरीर बनलेलं आहे. आणि मग या शरीरामध्ये असं सांगितलेलं आहे, भगवंतांच्या आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. मग कुणी म्हणू शकतो की भगवंताचं पण शरीरच आहे, मग भगवंताचं शरीर असं बनलं आहे का हो, मातीपासून बनलं आहे का? तर नाही बनलं. स्पष्टपणे म्हटलं आहे, भगवंतांचं शरीर आपल्यासारखं नाही आणि यंत्राप्रमाणे नाही आहे भगवंताचं शरीर. यंत्रारूढाणी मायया, भगवद्गीतेमध्ये म्हटले की हे जे शरीर आहे एक यंत्र आहे. काय यंत्र आहे? वरून खाल्लं की आतमध्ये असं ग्राइंडिंग होतं आणि परत मग बाहेर पडतं, तर मलाच्या रूपाने बाहेर पडतं. म्हणजे एक प्रकारचं यंत्रच आहे हे शरीर. पण भगवंताचं असं नाही. भगवंत असे नाही. कदापि आपल्याला दिसतं की जेव्हा जेव्हा भगवंताने अवतार घेतला तर दिसतं की भगवंतही आपल्यासारखेच खात आहेत, भगवंतही झोपत आहेत, भगवंत हसतायत, रडतायत, भगवंत कार्य करतायत. पण असं नाही, असं या श्लोकामध्ये म्हटले. हा फरक आहे. भगवंतही आपल्यासारखे झाले तर मग आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला? भगवंतांच्या शरीरामध्ये प्रकाश आहे. सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण ईश्वर हा परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह. ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी म्हणतात भगवंत कसे आहेत, ईश्वर कसे आहेत, तर अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण. सर्व कारणाचे कारण आहेत, सर्वांचा आदी अंत भगवंतच आहेत. आणि त्या म्हणले सच्चिदानंद विग्रह म्हणजे भगवंतांच्या शरीरामध्ये रक्त, हाडं, मांस, शिरा, नसा असं काही नाही. भगवंताच्या शरीरामध्ये फक्त प्रकाश आहे. त्याला सच्चिदानंद इज अ फुल ऑफ नॉलेज. पूर्ण ज्ञानमय आहे भगवंताचं शरीर. पूर्ण ब्लिस, फुल ऑफ आनंद, पूर्ण आनंदमय आहे भगवंताचं शरीर. सत, चित आणि पूर्ण शाश्वत आहे भगवंताचं शरीर. याचा अर्थ आहे सत, चित, आनंद भगवंतांचं. म्हणून सच्चिदानंद विग्रह असं भगवंताचं नाव आहे. म्हणून या ठिकाणी आपण बघतो की भगवंतांच्या शरीरामध्ये शिरा नाहीत, असे नस वगैरे काही नाही भगवंताच्या शरीरामध्ये. फक्त प्रकाशमय शरीर आहे भगवंतांचं. आणि अर्थातच जो व्यक्ती वैकुंठाला प्रयाण करतो त्याला सुद्धा विष्णुरूप प्राप्त होतं. जर वैकुंठाला गेला तर तेव्हा पण त्याच्या पण शरीरामध्ये सच्चिदानंदच, त्याचं पण शरीर तसंच बनतं. जर आपण वैकुंठाला गेलो चुकून तर या जन्मामध्ये, तर आपलं शरीर स्वतः दिव्य होतं. त्याला म्हणतात दिव्य शरीर. तुकाराम महाराजांचं शरीर आहे, प्रभुपाद महाराजांचं शरीर आहे. दिसताना दिसतंय की असं काहीतरी आहे, हाडं मांसपासून बनलेलं. पण जेव्हा एखादा व्यक्ती नामधारक बनतो, नामाची साधना करतो, नाव घेऊन घेऊन हे शरीरसुद्धा असं दिव्य बनतं, सच्चिदानंद बनतं. आणि हे शरीर असं लख्ख प्रकाशमय शरीर वैकुंठामध्ये आहे. मग भक्ताचं बनवू शकतंय तर मग भगवंताचं का नसावं? भगवंताचं बी शरीर असंच आहे. भगवंताच्या शरीरामध्ये असं काही नाही आहे, शिरा, नसा, धमन्या असं काही सुद्धा नाही भगवंताच्या शरीरामध्ये. पण तरीही भगवंतांमध्ये प्राण आहे, प्राण आहे. तर एकदा 150-200 वर्षापूर्वीची मला वाटतं गोष्ट असावी. वृंदावनामध्ये राधा गोपीनाथ भगवंत होते. तर हे राधा गोपीनाथ भगवंत जेव्हा औरंगजेबाने आक्रमण केलं वृंदावनावरती, तर त्यावेळेला हे सगळ्या भगवंताला घेऊन जयपूरला गेले ते. तर जयपूरला त्याची स्थापना झाली. तिथले राजे लोक होते, त्यांनी तिकडे मंदिर बांधले भगवंतासाठी. मग सगळे भगवंत जवळपास 99% भगवंताच्या मूर्त्या, विग्रह वृंदावनला नेले, मग जयपूरला नेले. आणि जयपूर साधारणपणे 200-250 किलोमीटर आहे वृंदावनपासून. आणि जेव्हा नेलं तर त्यावेळेला गोपीनाथ भगवंत, आजही तिथं मंदिर आहे गोपीनाथांचं. राधा गोपीनाथ, राधा गोपीनाथ, मधुपंडित प्राणधन रे, जय राधा गोपीनाथ, राधा गोपीनाथ राधे. मधुपंडित हे आचार्य होऊन गेले, त्यांच्याद्वारे सेवित विग्रह आहेत. तर गोपीनाथ जे भगवंत आहेत
ते गोपीनाथ भगवंत अशी भगवंत बोलतात, भगवंत चालतात, भगवंतांना पण श्वास चालू आहे किंवा आतमध्ये जरी शिरा धमण्या नसल्या तरी भगवंत ह्या कार्य करू शकतात. तर जे इंग्रज होते त्या इंग्रजांनी सांगितलं की तुमचे भगवंत बोलतात का? हे तर मूर्ती आहे ना, मूर्ती कशी बोलते भगवंताची, ते तुमचे भगवंत बोलतात का? ते म्हणे संत म्हटले बोलतात, आमचे भगवंत बोलतात, चालतात, बोलतात, खातात, सगळं काही करतात म्हणे आमचे भगवंत. मग त्यावेळेला त्यांनी म्हटले ठीक आहे म्हटले, भगवंतामध्ये प्राण आहे का तुमच्या म्हणे, जीव आहे का तुमच्या भगवंतामध्ये? ते म्हणले हो आमच्या भगवंतामध्ये जीव आहे, प्राण आहे. मग त्यांनी एक असं घड्याळ आणलं इंग्रजांनी, ते घड्याळ भगवंताला घालायला दिलं आणि म्हणले हे घड्याळ जे आहे हे घड्याळ आपलं जे नसा असतात, ठोका असतो, जे ठोके असतात, किती ठोके असतात तो? 72. एका सेकंदात का मिनटात? एका मिनटामध्ये 72 ठोके असतात. म्हणे ते ठोक्यावरती चालतंय ते घड्याळ, ते काही शेलवर चालत नाही. तर असं एक घड्याळ इंग्रजांनी आणलं होतं. मग ते घड्याळ माणसाच्या हातात घातलं की चालू होतं, काढलं की बंद होतं. मग म्हटलं हे घड्याळ तुम्ही भगवंताच्या हातात घाला म्हणे, तर मग ते चालतंय का बघू म्हणे घड्याळ. म्हणले ठीक आहे. मग ते घड्याळ भगवंतांच्या हातामध्ये घातलं. भगवंत अशी बासरी वाजवत आहेत, तर या हातामध्ये घड्याळ आहे. इथं माझ्याकडे कसं आहे असं घड्याळ, असं भगवंत हातामध्ये आज पण आहे, तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. तर आपल्या भगवंताच्या नाही. तर असं घड्याळ घातलं तर खरंच भगवंताच्या हातात घड्याळ घातलं तर ते चालायला लागलं. हरी बोल. आणि मग नंतर काढलं तर ते बंद पडायचं घड्याळ. म्हणजे मूर्तीमध्ये सुद्धा भगवंत असतात. तर जी प्रतिष्ठित मूर्ती आहे किंवा स्वयंभू मूर्ती आहे भगवंताची, त्याला विग्रह असं म्हणतो आपण, याच्यामध्ये पण भगवंत असतात. तर भगवंताच्या शरीरामध्ये प्राण आहे. भगवंत व्यक्ती स्वरूप आहेत भगवंत, ते काय असं निर्जीव नाहीत भगवंत. तर मूर्तीमध्ये पण भगवंत आहेत. साक्षात भगवंत जे आहेत तर त्यांच्या शरीरामध्ये काय म्हटलेलं आहे, असं म्हणलेलं आहे की भगवंताच्या शरीरामध्ये काहीच नाही आहे, हे धमन्या शिरा वगैरे असं काही. पण मनुष्य रूपामध्ये आल्यानंतर भगवंत काय करतात, लीला करतात. काय लीला करतात भगवंत? माणसासारखं राहतात, माणसासारखं खातात. मग कधी कधी मग असं होतं की भगवंताच्या बोटाला चाकू लागला, रक्त पण येतं. मग जेव्हा हस्तिनापूरमध्ये असताना भगवान श्रीकृष्णांच्या बोटाला चाकू लागला, जेव्हा चाकू लागला तेव्हा रक्त येऊ लागलं, आणि रक्त येऊ लागल्यानंतर मग द्रौपदीने लगेच आपला भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदीने ते आपली साडी फाडली आणि भगवंत बोटाला बांधली आणि रक्त यायचं थांबलं. मग असं वाटतं की कधी कधी भगवंत आपल्यासारखेच आहेत, त्यांना पण रक्त येतं आहे, बोटातनं रक्त येतं आहे. मग कसं काय असं एक? मग मनुष्य काय करतो, अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितः, भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणले, जेव्हा जेव्हा मी या मनुष्य लोकामध्ये अवतार धारण करतो तेव्हा मूर्ख माणसं मला मनुष्य समजण्याची चूक करतात, साधारण मनुष्य समजतात मला. मग ते म्हणलं की रक्त कसं काय येऊ लागलं भगवंत आहे बोटातनं? तर हा एक विषय आहे ना, कारण ते मनुष्य लीला करत आहेत भगवंत. आणि मग कधी कधी असंही होतं ना की जेव्हा भगवान श्रीकृष्ण कुठे गेले, प्रभास क्षेत्रामध्ये, सोरटी सोमनाथ, जिकडे भगवंताने अंतर्धान पावले, तर त्यावेळेला शेवटची लीला या धरातलावरती भगवंतांची काय होती? काय होती शेवटची लीला? जरा नावाच्या पारध्याने भगवंतांना बाण मारला. तर बाण मारला भगवंतांना, तर तो बाण भगवंताच्या चरणाला लागला असं वर्णन आहे. भगवंताच्या चरणाला तो बाण लागला. मग याच्यावरून काय शिकायला मिळतं की जर भगवंतांच्या शरीरामध्ये रक्त मांस हाडं नाहीतच आहेत, मग भगवंताला बाण लागला आणि भगवंतानी देह सोडला असं कसं काय म्हणू शकतो आपण? तर ती काय आहे, कोणती लीला आहे? मनुष्य लीला आहे भगवंताची. तर मनुष्य रूपामध्ये आले होते म्हणून एखाद्या माणसाला बाण लागला तर तो मरू शकतो, बरोबर आहे का? एखाद्या माणसाला बाण लागला तर तो मरू शकतो. तसंच भगवंताने दाखवलं की मला बाण लागला तर मी गेलो. तसं काही झालं नाही. भगवंताच्या चरणाला बाण लागला आणि भगवंत असे एका झाडाखाली बसले तर योग मुद्रेमध्ये, आणि भगवंतानी समाधी
अवस्था प्राप्त केली आणि त्या अवस्थेमध्ये भगवंतानी आपला देह सोडला. हे मनुष्य शरीर तर सोडलं खाली. तर याच्यावरून हे दिसतं की भगवंत जे आहेत तर भगवंत यांच्या शरीरामध्ये तसं काही नाही. हाडं मांस शिरा आपल्यासारखं नाही, परंतु भगवंत तशी लीला करतात. तर या गोष्टीवरून हे शिकायला भेटतं. दुसरी गोष्ट, भगवान ऋषभदेव. भगवान ऋषभदेव माहिती आहेत का तुम्हाला? भागवतामध्ये वर्णन येतं की भगवान ऋषभदेव जे आहेत हे भगवान ऋषभदेव ज्यांना सध्या आपण जैन लोक मानतात की जे अवतीर्ण झाले, भगवंतांचे 24 अवतारापैकी एक अवतार आहे भगवान ऋषभदेव. तर ऋषभदेव जे आहेत त्यांनी वेड्या माणसाचं रूप धारण केलं होतं आणि लहान मुलं दगडं मारायचे. गावामध्ये वेडी लोक असतात ना, तर त्यांना दगडं मारतात मुलं, कुत्रे भुंकतात, तर अंगावर कपडे घालत नव्हते, असंच निर्वस्त्र असे फिरायचे. आणि जेव्हा फिरायचे तर त्यावेळेला लोक काय करायचे, दगडं मारायचे आणि म्हणून हे जंगलामध्ये वगैरे जायचे आणि शौचक्रिया वगैरे करायचे. म्हणजे टॉयलेटला वगैरे जायचं नाही, तिथंच अंगावर कपडे नाहीत आणि तिथेच शौचक्रिया करायचे आणि त्याच्यामध्येच लोळायचे, असे करायचे. म्हणजे वेड्या माणसाचं स्वरूप धारण केलं होतं भगवंताने. मग काय झालं, एकदा बघा त्यांनी जी विष्ठा त्याग केली होती ऋषभदेवानी, तर कसं कळायचं की कुठे आहेत? हजारो किलोमीटर त्याचा सुगंध यायचा. तर विष्ठेचा काही सुगंध येतो का? पण भगवंतानी विष्ठा त्याग केल्यानंतर हजारो किलोमीटर त्याचा सुगंध यायचा. म्हणून भगवंताचं शरीर जर आपल्यासारखं असतं तर मग वास आला असतं की, घाण वास आला असतं की नाही? पण भगवंताच्या शरीरामध्ये घाण वास नाही आला, भगवंतांच्या शरीरामध्ये इतका सुगंध यायला लागला. अशा अनेक कथा आहेत. इवन वराह भगवंत आहेत, भगवंताच्या शरीरामधून काय काय बाहेर पडतं. एकतर विष्ठा बाहेर पडली तरी सुगंध येतो याचा, घाम बाहेर पडला भगवंताच्या शरीरामधून तरी पण, मनुष्यलीलेमध्ये तसं घामच येत नसतो भगवंताला, पण मनुष्यलीलेमध्ये भगवंतांना एकदा घाम आला. कधी आला? जेव्हा वराह रूप भगवंताने धारण केलं आणि कोणाशी भांडण केलं? बोला की, हिरण्याक्ष. हे पृथ्वी रसातळाला घेऊन गेलं होतं हिरण्याक्ष. भगवंताने त्याच्याशी भांडण केलं आणि भांडण केल्यानंतर घनघोर युद्ध झालं त्या वराह भगवंतांचं त्या हिरण्याक्ष राक्षसाशी, आणि त्या भगवंताचा घामाचा थेंब खाली पडले, या पृथ्वीवरती पडले, असं वर्णन आहे. तर या घामापासून तिळाची उत्पत्ती झाली. म्हणजे आपण तिळाचं झाड बघतो तर तीळ जे आहेत हे भगवंताच्या घामापासून उत्पन्न, म्हणून तीळ हे पवित्र मानले जातात कुठल्याही कार्यामध्ये. तर मला सांगायचं होतं की कशा प्रकारे भगवंत हे जरी दिसत असले माणसासारखे, परंतु तसं काही नाही, ते विशेष आहे, दिव्य आहे. भगवंतांचं प्रत्येक गोष्ट दिव्य आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी असं वर्णन आहे पहिल्या याचं पॅरेग्राफमध्ये की भगवंताचा आत्मा आणि भगवंताला आत्मा आहे का हो? कोण सांगेल? अजून एक चॉकलेट तुम्हाला. भगवंताला आत्मा आहे का? आहे का भगवंताला आत्मा? आहे? थोडासा विचार करा आपण, भगवंत शरीरामध्ये आत्मा असेल का नाही? कल्पना करा, कल्पना, डोकं लावा थोडंसं. परमात्मा आणि आत्मा, तुमच्याकडे आत्मा आहे का बघा बरं. कुठं आहे तुमचा आत्मा? कुठे आहे? फिरायला गेलाय? घरी आहे? हृदयात आहे. सर्वस्व अहम हृदय सन्निविष्ट. परमात्मा पण आहे. परमात्मा कुठे आहे? हृदयामध्येच आहे. दोघं पण आहेत आपल्याकडे, एक आहे आत्मा, एक आहे परमात्मा. पण भगवंताच्या शरीरामध्ये काय आहे? भगवंताला आत्म्याची काय गरज आहे? स्वतःच एक आत्मा आहे, पर आत्मा, ते स्वतःच आहेत. त्यांच्याकडे वेगळा आत्मा ठेवायची भगवंताच्या हृदयामध्ये काय गरज आहे? भगवंत स्वतःच आहेत ना, परिपूर्ण आहेत. तर त्याचं नावच आहे परमात्मा. जसं आनंद परमानंद, आलं लक्षात? तसं आत्मा परमात्मा. मग भगवंताला काय गरज आहे परमात्म्याला की आत्मा असण्याची? म्हणून म्हटलेलं आहे असं भगवंताचा आत्मा वेगळा आहे. मग कधी कधी लोक काय म्हणतात की हा आत्मा काढला, आणि कुठून काढला? त्या प्रभास क्षेत्रामधून,
आणि मग तो आत्मा इकडे जगन्नाथपुरीमध्ये लाकडामध्ये घातला, असं काय काय बोलतात. तर आत्मा आणि परमात्मा, तर इथं असं म्हणलेलं आहे की भगवंतामध्ये असा भेद, त्यांचं शरीर आणि मन वेगळं, हे परमपूर्ण आहे. त्यांचं मन, शरीर, आत्मा सगळं एकच आहे भगवंतांचं. अलग लक्षात तुमच्या. तर अशा प्रकारे भगवंतांना सच्चिदानंद विग्रह म्हटलेलं आहे. भगवंताला हात आणि पाय आहेत. आहेत का हो? आहेत का? हात आहेत, पाय आहेत, आपल्यासारखेच आहे सगळं. तोंड पण आहे, डोळे पण आहे, नाक पण आहे, कान पण आहे. पण वैशिष्ट्य असं आहे की भगवंतांचं कुठला पण अवयव कुठलं पण काम करतो. डोळ्यांनी भगवंत खाऊ पण शकतात. आपण खाऊ शकतो का डोळ्यांनी? असं आपण खाऊ शकतो का? थोडंसं खिचडी ह्या डोळ्यामध्ये आणि इकडं काय, लापशी, लापशी आज, तर इकडं लापशी भरायची थोडीशी, चालेल का? नाही. तर भगवंतांच्या डोळ्यांनी पण खाऊ शकतात. कसे खातात? रोज खातात भगवंत डोळ्यांनी. कसे? तुमच्या घरी खातात का? कुणाकुणाच्या घरी भगवंत खातात? हातवरती करा. जे भोग लावतात त्यांच्या घरीच खाणार ना. बागलपूर तुमच्या घरी नाही खात. भोग लावला पाहिजे भगवंतांना दररोज. मग भगवंत खातात का हो? भगवंत खातात. जसा तुमचा भाव आहे तसं खातात. जर तुम्ही खरंच प्रेमाने म्हटले तर मग तोंडाने पण खाऊ शकतात भगवंत. तर एकदा राधारमण मंदिर आहे वृंदावनामध्ये, छोटेसे भगवंत आहेत. तर इथले पुजारी सांगत होते की एकदा भगवंतांना भोग लावलेला आणि भगवंतांना भोग लावल्यानंतर पडदा बंद केला जातो आणि आतमध्ये नैवेद्य अर्पण केला जातो. तर भगवंतांचं जे पुजारी आहेत ना, तर पुजारीने काय केलं, जेव्हा ते ताट उचललं, घ्यायला आले, परत काढायला भोग आले, त्यांनी बघितलं की भगवंताच्या चेहऱ्याला सगळं असं तोंडाला ओठाला लागलेलं, सगळं त्या प्रसादामधलं काही, भोगामधलं काही लागलेलं असं भगवंत ओठाला. भगवंत खाऊ शकतात की नाही? भगवंत खाऊ शकतात. कधी खातात? प्रेमाने दिलं तर खातात. असं नेऊन आदळलं ना खात नाहीत. समजलं ना? वेळच्या वेळेला टायमाला आणून आदळलं की खात नाहीत. प्रेमाने दिलं तर खातात. मग भगवंत आजही, आत्ताची घटना सांगते मी, काय असं काही 1000 वर्षापूर्वी सांगत नाही. भगवंत खातात. नामदेव महाराजांच्या हातून खीर खाल्ली भगवंताने. जर अतिशय प्रेम असेल तर तोंडाने खातील. आणि जेव्हा आपण भगवंतापुढे नैवेद्य अर्पण करतो तर मग आपण प्रश्न पडतो की भगवंत खातात का? तर भगवंत खातात. कधी खातात? फक्त दृष्टी टाकतात भगवंताच्यावरती आणि त्याच्यामधलं जे कल्मश आहेत ते काढून घेतात. तर दृष्टीने भगवंत शुद्ध करतात त्या प्रसादाला, भोगाला. म्हणून भगवंतापुढे नैवेद्याचं ताट आपण ठेवतो. तर दृष्टीने भगवंत ग्रहण करू शकतात, मुखाने भगवंत ग्रहण करू शकतात, पायाने पण खाऊ शकतात. कारण भगवंताला असं समजणं की भगवंत आमच्यासारखे आहेत आणि भगवंताचं हात आहेत, पाय आहेत, मग तेच काम कर. भगवंत आहेत म्हणजे काही करू शकतात. भगवंत या शब्दाची व्याख्या काही करू शकतात. त्याला काही प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं नाही त्यांच्यापुढे की हे असंच आहे म्हणून. नो क्वेश्चन मार्क. मग त्याचं नाव भगवंत. त्याच्यापुढे कुठलंही प्रश्नचिन्ह, त्याच्यावर कुठलाही डाऊट, त्याचं नाव. मग भगवंत जर बांधला जात असेल तर तो भगवंत कसला? नियमामध्ये जर बांधला जात असेल एखादा व्यक्ती तर तो भगवंत कसला? नीट लक्ष द्या. मी काय म्हटलं? त्याला नियम लागू होतात. नाही, इतक्या वाजता उठायचं, इतक्या वाजता करायचं, तोंडानेच खायचं, पायानेच चालायचं, सगळे नियम आहेत. मग जर जो बांधला जातो नियमामध्ये त्याला देव कसं म्हणायचं? त्याला भगवंत कसं काय म्हणायचं? असं होऊ शकत नाही. नियमातीत आहेत भगवंत, नियमाच्या पलीकडे आहे. भगवंत बांधले जाऊ शकतात प्रेमाने. मग यशोदा माता त्याला उखळाला बांधते. आलं लक्षात तुम्हाला? त्याचं नाव बोला, भगवंत. त्याचं नाव भगवंत. जो भगवंताला नियम नाही लागू होत ना, की भगवंताला कधी कधी ग्रहण लागतं. ग्रहण लागू शकतं का भगवंताला? त्यांनीच निर्माण केलं, त्याला कसं काय लागेल? समजतं की नाही? त्यानेच निर्माण केलेलं आहे तर त्याला ग्रहण कसं काय लागेल? सूतक लागतं का भगवंताला? सूतक ग्रहण हे देवतांसाठी असतं. म्हणून मी सांगतो की ते आपण म्हटलंय मागच्या वेळेस, ठरवलं ना आपण की देव म्हणायचं नाही म्हणून. काय म्हणायचं? आवाज येत नाही. मग ते सूतक कुणाला लागतं? ग्रहण कुणाला लागतं? म्हणून भगवंताचं मंदिर उघडत असतं. ग्रहण असो, सूतक असो, भगवंताला भोग लागतोच. इथं कोणी मंदिरात जरी कोणी मयत झालं तरी पण भगवंताला भोग लागतो. भगवंताची वेळेवर आरती होतेच. भगवंताला सूतक नसतं, भगवंताला काही नसतं, कारण त्यांनीच निर्माण केलंय सगळं. त्यांना लागू होत नाही कुठले नियम. आला म्हणलं की तो भगवंत कसला? नीट लक्ष द्या.
नियम आला म्हटलं की तो भगवंत कसला, समजलं का? म्हणून नियम हे देवतांना आहेत, भगवंताला नियम नाही. आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे ही, की भगवंत जे आहेत यांना जरी हात पाय असले तरी कुठलंही कार्य कुठल्याही याने करू शकतात. म्हणून शुक्रम हा शब्द आलाय. शुक्रम म्हणजे शक्तिमान. शक्तिमान म्हणजे ओमनीपोटंट, सर्व शक्तिमान. त्यांच्यामध्ये एवढी शक्ती आहे भगवंतांकडे की भगवंतांनी कुठलंही कार्य कधीही करू शकतात. मग गोवर्धन पर्वत पण उचलू शकतात. साधारण 7 वर्षाचा मुलगा पर्वत उचलू शकतो का हो, सांगावर? नाही उचलू शकत. मग अशी आमच्या पोरांना पाल धरायला लावला मी, पाऊस पडत होता, तसं किती वळवळ करत होते, पाल धरता आलं नाही त्यांना. साधं कागदाचं पाल, यांचं वय तर 10च्या पुढं आहे. 7 वर्षाचा मुलगा गोवर्धन पर्वत उचलू शकतो, कसं काय शक्य आहे? हे फक्त भगवंतच करू शकतात. म्हणून त्यांचं नाव भगवंत आहे, ओमनीपोटंट. आणि जे मंदिरातले जे विग्रह आहेत, मंदिरामधले जे विग्रह आहेत ते भगवंताचं मूळ स्वरूप. त्याच्यामध्ये नरसिंह, वराह, वामन अनेक रूपं आहेत आणि हे विस्तारित स्वरूप आहे भगवंताचं. आता इथे एक प्रश्न असा आहे की मूर्तीला आपण भगवंत म्हटलं पाहिजे का नाही म्हटलं पाहिजे? तर प्रतिमा नव्हे तुम्ही साक्षात वजेंद्रनंदन, चैतन्य चरितामृतमध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही साक्षात भगवंतच आहात. तुम्ही मूर्तीला मूर्ती म्हणणं, फोटोला फोटो म्हणणं असं नाही, तर ते भगवंतच आहेत. जर तुम्ही मानलं तर ते भगवंताप्रमाणे कार्य पण करतील. तर मी अजून एक गोष्ट सांगितली होती की जेव्हा प्राणप्रतिष्ठा होते, विग्रहांची स्थापना होते, तर त्यावेळेला भगवंतांचा त्या विधीमध्ये काय होतं, प्राण टाकला जातो. एकतर पहिल्यांदा तो दगड आहे, जेव्हा घडवला तेव्हा दगड आहे, त्या दगडामध्ये प्राण टाकला जातो, त्याला काय नाव आहे, प्राणप्रतिष्ठा. ही प्राणप्रतिष्ठा जेव्हा होते तर त्यावेळेला काय होतं, असं वृंदामध्ये लालाबाबूचं एक मंदिर आहे बघा, तुम्ही कधी गेला राधा रमण मंदिराकडे, निधिवनकडे तिकडे जाताना तुम्ही लालाबाबूचं मंदिर आहे. तर जेव्हा प्राणप्रतिष्ठा झाली, पुजारी प्राणप्रतिष्ठा करत होते, तर तिथे जे महान संत होते त्यांनी सांगितलं म्हणे व्यवस्थित प्राणप्रतिष्ठा करा म्हणे, भगवंतांचा श्वास चालला पाहिजे म्हणे. भगवंताचा श्वास चालला पाहिजे म्हणे. तर प्रतिष्ठा झाली आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भगवंतांची, भगवान श्रीकृष्णांची मूर्ती त्या ठिकाणी स्थापना केली. तर असं नाकाला कापूस लावलं, असं नाकाला कापूस लावला, तर भगवंतांचा श्वास चालू होता, श्वास. पहिले दगड होता तो, पण त्या दगडामध्ये काय सोडले, प्राण. प्राण कसे सोडले, त्या विधीद्वारे भक्तांचं आव्हान. म्हणजे अल्टिमेटली भगवंत कसे प्रकट होतात, प्रेमाखातरच प्रकट होतात. प्रेम अतिशय प्रेमानेच भगवंताला प्रकट करू शकतो. तर अशा प्रकारे भगवंत सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ असल्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणे एखाद्या वस्तूचा आध्यात्मिक ते भौतिक आणि भौतिक ते आध्यात्मिक असा बदल करू शकतात. आता भगवंत काय करतात माहिती आहे का, एखादी पदार्थापासून बनलेला एखादा पदार्थ आहे, तर भगवंत कुठेही त्याला भौतिकचं आध्यात्मिक, अध्यात्माचं भौतिक करू शकतात. कुठं घडलं आहे असं, नरसिंह भगवंतांचं. काय झालं, तो खांब जो होता तो कसा होता, त्यात जीव होता का खांबामध्ये, निर्जीव होता की नाही खांब, त्या खांबाला सुद्धा बोलतं केलं भगवंताने. त्या खांबातनं प्रकट झाले भगवंत. नरसिंह भगवंतांच्या आईचं नाव काय, नरसिंह भगवंताच्या बापाचं नाव काय? घाबरला कशाला तुम्ही? खांब. ज्यातून प्रकट झाले त्याचं आई आणि बाप. भगवान श्रीकृष्णाचं म्हणलं की आपण काय सांगतो, देवकी, वसुदेव सांगतो ना, कौशल्या, दशरथ महाराज सांगतो. भगवंताचा बाप कोण, नरसिंह भगवंताचा. तर भगवंताला बाप नसतो, पण या जगामध्ये मनुष्य लीला केले. भगवंताचे बाप खांबातनं प्रकट झाले, खांबच आई आणि बाप आहे. आणि म्हणून भगवंत जेव्हा प्रकट होतात तर त्यावेळेला असं म्हटलेलं आहे की अध्यात्माचं भौतिक आणि भौतिकतेचं आध्यात्मिक दोन्ही गोष्टी भगवंत करू शकतात. आणि एखाद्या जड वस्तूला चालवू शकतात, चालणाऱ्या वस्तूला जड बनवू शकतात भगवंत. दगडामध्ये पण प्रकट होऊ शकतात भगवंत, कुठल्याही एखाद्या दगडामध्ये भगवंत प्रकट होऊ शकतात. भगवंताला काही अशक्य नाही, ते सर्वज्ञ आहेत. आणि परंतु लोकांना समजत नाही.
तर अजून एक मुद्दा आजच्या श्लोकामध्ये मांडलेला आहे की भगवंत अनादी काळापासून सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात. तुमची इच्छा पूर्ण करतात का भगवंत? कोणाकोणाची इच्छा पूर्ण करतात? हात वरती करा. बापरे, इच्छा पूर्ण करतात भगवंत तुमची? तरी रडताय कसं काय तुम्ही? रडत नाही? आपली कोणतीही इच्छा असो अल्टिमेटली भगवंतच पूर्ण करतात. कसं काय? बघा, हे सॉफ्टवेअर डिझाईन कोणी केलं आहे? भगवंतानीच निर्माण केलं आहे सगळे. इथं जी इच्छा होते, जे काय घडतं ते भगवंता इच्छेनेच घडते. पाऊस कसा काय पडला मगाशी? तुमच्या इच्छेने पडला का? भगवंताची सिस्टम आहे ना. तर भगवंतांच्या सिस्टमनीच सगळं आहे, काम चालतं इथे. भगवंताच्या इच्छेच्या विरोधात झाडाचं पान पण हालत नाही. बरोबर आहे का? थोडंसं पान हालतं याचा अर्थ भगवंताची इच्छा आहे. अर्थातच आपली इच्छा आहे ते भगवंत पूर्ण करतात. आणि म्हणून इथं असं प्रभुपाद सुंदर लिहितात, एखाद्याची नरकात जायची इच्छा असेल तर ती कोण पूर्ण करतं? एखाद्याची नरकामध्ये जाण्याची इच्छा आहे तर ती कोण पूर्ण करतं? बोला. पहिलं त्याचं कर्म, आणि दुसरं नुसतं कर्माने जात नाही नरकामध्ये. ती भगवंताची योजना पण आहे. ती भगवंतच त्याला नरकामध्ये घेऊन जातात. नरकाकडे घेऊन जाणारे पण भगवंतच आहेत, वैकुंठामध्ये घेऊन जाणारे पण भगवंतच आहेत. म्हणून एखाद्याला असं इथं वर्णन आहे किंवा एक उदाहरणच दिलेलं आहे प्रभुपादांनी, उच्च न्यायालयातला न्यायाधीश व्हायचं असेल तर त्याला केवळ आवश्यक पात्रता मिळवून भागणार नाही, तर पदवी बहाल करणाऱ्या अधिकाऱ्याची संमतीसुद्धा मिळवावी लागेल. हां, तुम्ही LLB करा, काय जजची परीक्षा देऊ शकता, मग तुम्ही न्यायाधीश होऊ शकता, मान्य आहे. ते सगळं तुम्हाला करावं लागेल, शिक्षण घ्यावं लागेल, तो फॉर्म भरून ॲडमिशन करून सगळं काही करावं लागेल. हे झालं तुमचं कर्म. पण पण तिथला जो अधिकारी आहे, मेन जे काय आहे न्यायाधीश, त्यांनी जी सिस्टम बनवली भारत सरकारने, त्याची सही पण लागेल त्याला तुम्हाला घेण्यासाठी. ते घ्यायचं की नाही तर त्यांचा ठराव आहे. त्या पदावरती काय क्रायटेरिया लावायचा, काय करायचं काय नाही. तर तशा प्रकारे कर्म आपण करतो, पण भगवंताची कृपा पण आवश्यक आहे. भगवंताने ठरवलं तर तुम्हाला ते वैकुंठाला घेऊन जातील. आणि जर तुम्ही इच्छा केली मला नको आहे वैकुंठ, मला पाप कर्म करायचं आहे, मला मांसाहार करायचा आहे, नशापान करायचं आहे, जुगार करायचा आहे, व्यभिचार करायचा आहे, सगळं करा आणि मग वेलकम टू हेल, नरकामध्ये तुमचं स्वागत आहे. ते कोण घेऊन जाणार तुम्हाला? भगवंत. नरक कोणी तयार केला आहे? भगवंतानी. सगळं भगवंतानीच तयार केलेलं आहे. म्हणून आपल्या ज्या इच्छा आहेत या इच्छा पूर्ण करणारे अल्टिमेटली कोण आहे? म्हणजे आपल्या इच्छा भगवंतच पूर्ण करतात, हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून आपण जे आहे या ठिकाणी असं म्हणलेलं आहे, आपल्या मनामध्ये अनेक विचार नाही ठेवायला पाहिजे. आणि त्याचा श्लोक भगवद्गीतेमध्ये आहे. कोणता श्लोक आहे? बहुशाखाही अनंतच्च बुद्धयो अव्यवसायिणाम व्यवसायित्मिका बुद्धिरेके ह कुरुनंदन. हे कुरुनंदन, हे अर्जुन, तुझ्या बुद्धीला एवढे फाटे कसे काय फुटलेले आहेत? म्हणजे तुझे एवढे विचार तुझ्या बुद्धीमध्ये आहेत, तर तू बहुशाखा, जी भौतिकवादी लोक आहेत, जे भक्त नाही आहेत, त्यांच्या मनामध्ये अनेक विचार असतात. तर आपल्या डोक्यामध्ये फक्त भगवंताविषयी विचार असावा. एकेह कुरुनंदना, एक विचार असावा. तर असं म्हणलेलं आहे. कारण आपण या संसारामध्ये बहिरंगा शक्तीच्या प्रभावामुळे मोहित होतो आणि त्यामुळे भगवंत धामामध्ये जायचं आहे हे आपल्या जीवनाचं ध्येय आपण विसरतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की भगवंतच सर्वस्व आहेत, आपण त्यांचे दास आहोत, हे विसरायला नाही पाहिजे. आणि पुढे एक भगवंताचा गुण दिलेला आहे, परिभू. सर्वात महान कोण आहे? आपण आहे लहान, भगवंत आहेत. आपण आहे अनु, भगवंत आहेत विभू. तर मोठे आहेत भगवंत. आणि भगवंत आहेत बॉस, आपण आहे दास. तर याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटले, जे लोक भगवंतांकडे काहीतरी मागण्यासाठी जातात त्यांना भिकारी म्हटलेलं आहे. काय म्हटले? म्हणजे जे आरती गातात ना, कुठली आरती गातात?
जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे कष्ट मिटे तन का सुख संपत्ती घर आवे. हे कोण आहेत? भिकारी आहेत. तर भगवान म्हणतात भिकारी बनू नका. जरा वर या, सुधरा जरा, कष्ट करा, चांगलं कर्म करा, भिकारी बनू नका. ही भिकाऱ्यांची आरती आहे. कुणाची आरती आहे? भिकारी बनू. असं कोण म्हणतंय? भगवंत म्हणतात. तर भिकारी बनू नका. किती दिवस मागणार? अल्लाह के नाम पे दे दे बाबा. किती दिवस कटोरा घेऊन फिरणार आहे? हां, भिकारी बनू नका. प्रेम करा, प्रेम करा, माझ्यावरती प्रेम करा. तर या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की जर तुम्ही मागितलं, भिकाऱ्याला भीक घालणारा कोण आहे? ददामी बुद्धियोगम तम. तुम्ही इच्छा केली, तुमच्या खिशामध्ये काही पैसे आहेत आणि एखादा भिकारी तुमच्या पुढे आहे, तर काय होईल? तर तुम्ही लगेच खिशातले पैसे काढून त्याला दिले समजा, तर काय झालं? तर तुम्हाला बुद्धी कोणी दिली? भगवंताने दिली. आणि तुमच्या खिशात पैसे आले कुठून? ते तुमच्या भगवंत कृपेने आलेले पैसे आहेत ते. तर अल्टिमेटली त्या भिकाऱ्याला देण्याचं कार्य कोण करत आहे? भगवंतच करत आहे. कुठं प्रवचन कुठं वळतंय काय कळतंय का तुम्हाला? ते भगवंतच मेन आहेत, याच्यावर प्रवचन आहे आजचं. कुठल्याही गोष्टीच्या माग कोण आहे? मग ते भगवंतच त्या भिकाऱ्याला सुद्धा ज्या मागितलेल्या वस्तू आहे भगवंतच पुरवतात. आणि जीवात्मा भगवंता इतका शक्तिमान असते किंवा सर्वशक्तिमान किंवा सर्वज्ञ असता, तर भगवंताकडून काही वस्तू मागायच्या, तथाकथित मुक्ती मागण्याचा प्रश्न उद्भवत नसता. हाच तर प्रश्न आहे ना. जर आपण एवढे शक्तिशाली असतो तर आपण कशाला देवाकडे काय मागितलं असतं? भगवंताकडे कशाला काय मागितलं असतं की आमची इच्छा पूर्ण करा, आमची इच्छा पूर्ण करा? एकीकडे काय म्हणताय की आपण देव होऊ शकतो, आपण भगवंत होऊ शकतो, आणि एकीकडे भगवंताकडे काही मागणं मागताय तुम्ही. तुम्ही जर भगवंत होऊ शकता तर भिकाऱ्यासारखं मागताय कशाला देवाकडे, भगवंतांकडे? आपण भगवंत नाही होऊ शकत आहे. आणि हे जे भिकारी बनण्याचं लक्षण आहे, तर भगवंताला आवडत नाही. असं मागितलेलं भगवंताला आवडत नाही. इवन मुक्ती मागितली एखाद्यानं, काही लोक मध्ये आम्हाला मुक्त करा संसारातनं, मुक्ती मागतात, हे पण भगवंताला आवडत नाही. कैवल्यम नरका येते, कैवल्य नावाची मुक्ती आहे ती नरकासमान आहे म्हटलेलं आहे तर भक्तासाठी. म्हणून न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. तर अशा प्रकारे मागितलेलं आहे. आणि म्हणून भगवंत आत्मनिर्भर आहेत किंवा आत्माराम पुढचं सांगितलेलं आहे. भगवंत आत्माराम कसे आहेत तर ऐका तुम्ही आता. जेव्हा 5000 वर्षापूर्वी भगवंत गोकुळामध्ये प्रकट झाले, तेव्हा भगवंताने अनेक लीला केल्या. 2 लीला केल्या एक प्रमुख. एक तर राक्षसांना मारण्याची लीला केली वृंदावनामध्ये. दररोज भगवंत एक तरी राक्षस मारायचेच जेवणाच्या अगोदर दुपारच्या. तर हा भगवंताचा नियम होता. इतके राक्षस होते. मग आघासूर, बकासूर, पुतना आणि काय अरिष्टासूर, बरेच राक्षस मारले भगवंतानी. हे मोठे मोठे राक्षस लोक आहेत, छोटे मोठे पण होते वृंदावनामध्ये. तर भगवंतानी ही एक लीला केली. आणि भगवंतानी मग काही शक्ती दाखवण्याच्या पण लीला केल्या. मग ह्याच्यामध्ये शक्ती पण दाखवलीच की. पुतना किती मोठी होती, 12 मैल लांब होती. भगवंतानी मारली. 6 दिवसाची होती भगवंत, फक्त 12 मैल होती उंच पुतना, तिला मारलं भगवंतानी. मग भगवंताची शक्ती आहे की नाही? 7 वर्षाच्या असताना गोवर्धन उचलला, शक्ती आहे की नाही भगवंताची? भगवंतानी शक्ती पण दाखवली. आणि भगवंतानी माधुर्य लीला पण केल्या की गोपींबरोबर रासनृत्य केलं भगवंतानी. पौर्णिमेच्या रात्री यमुनेच्या काठी गोवर्धनच्या पायथ्याला भगवंतानी या ज्या गोपी होत्या परक्याच्या नारी, तर त्यांच्याबरोबर भगवंतानी नृत्य केलं. मग हे कोण करू शकतं? गोवर्धन कोण उचलू शकतं? भगवंतच उचलू शकतात. आघासूर, बकासूर, पुतनाला कोण मारू शकतं? मग तिथं प्रश्नचिन्ह नाही उपस्थित होत. पण जेव्हा भगवंत रासलीला करतात, गोपींबरोबर नृत्य करतात, मग ते लोक म्हणतात की मग भगवंत असं करू शकत नाही, असं का बरं केलं भगवंताने? आणि म्हणून या ठिकाणी एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतं की भगवंताला हे लागू होतं का? हा नियम लागू होतो का भगवंताला? असं म्हणलेलं आहे की भोगुणी 16 सहस्र नारी असे तो बाळ ब्रह्मचारी.
तर 16,000 लग्न केले भगवंताने, तरी पण भगवंत ब्रह्मचारी कसे काय, असा एक प्रश्न. तर हे एक शेवटचं तात्पर्यामध्ये प्रभुपाद वर्णन करतायत की भगवंतच 16,000 लग्न करू शकतात, भगवंतच लग्न करून पण ब्रह्मचारी राहू शकतात. भगवंताला लग्न झालं 16,000, मुलं झाले, प्रत्येक पत्नीपासून 10 मुलं झाले भगवंतांना, नातू झाले पुढं, एवढा मोठा परिवार भगवंतांचा, पण तरी भगवंताला ब्रह्मचारी म्हटलेलं आहे. ती कथा सगळ्यांना माहिती आहे. तर काय कथा होती, एकदा दुर्वासा मुनी आले होते नदीच्या पलीकडं, यमुनेच्या पलीकडं, आणि इकडे गोपींनी, राधाराणी आणि गोपींनी काय केलं, भोजन बनवलं, काही व्यंजनं 56 प्रकारचे व्यंजन बनवले. आणि यमुनेला पूर आलेला आहे. यमुनेला पूर आल्यानंतर सगळे श्रीकृष्णांकडे गेले, अहो तिकडे ते महाराज आले, दुर्वासा महाराज, आणि त्यांना आम्हाला घेऊन जायचं आहे सगळं भोजन, पण नदीला पाणी वाढलेलं, आम्हाला जाता येणं झालं. भगवान श्रीकृष्ण गेले आणि म्हटले, त्या नदीला जाऊन सांगा, यमुनेला जाऊन सांगा की जर श्रीकृष्ण बाळ ब्रह्मचारी असेल, म्हणजे जन्मापासून ब्रह्मचारी असेल, तर म्हणे यमुनात मला वाट दे. आणि तसंच झालं. गोपी गेल्या सगळ्या आणि यमुनेला प्रार्थना केली की जर श्रीकृष्ण ब्रह्मचारी असेल तर म्हणे आम्हाला वाट दे. आणि यमुनेचं पाणी कमी झालं, यमुनेनं वाट दिली, आणि या सगळ्या गोपी पलीकडे गेल्या त्या दुर्वासा मुनींकडे. त्यांना भोजन वगैरे 56 व्यंजन कुणाला खाऊ घातले, आणि त्यांनी पण खाल्ले. गुलाबजामुन, समोसा, कचोरी, पाणीपुरी, पुरणपोळी सगळं खाल्लं. नाव काय त्यांचं, का बरं, फक्त दुर्वा खाऊनच जगायचे ते. आयुष्यात कधीसुद्धा त्यांनी दुसरं काय खाल्लेलं, ते फक्त गवतच खायचे, दुर्वाच खायचे. त्यांचा संकल्प होता. पण त्यांनी आज काय खाल्लं, असं होऊ शकतं का? नाव दुर्वासा आहे म्हणजे ते कधीच खाऊ शकत नाही. मग परत नदीचं पाणी वाढलं आणि गोपी म्हणले आता माघारी कसं जायचं, माघारी कसं जायचं म्हटल्यानंतर दुर्वासा मुनी काय म्हटले माहिती का, काय म्हटले, मी दुर्वासा या आयुष्यामध्ये दुर्वा सोडून, गवत सोडून जर दुसरं तिसरं काय खाल्लं नसेल तर यमुना वाट देईल म्हणे. आत्ता तर 56 भूक खाल्ले आणि गेले यमुनेमध्ये. आणि यमुनेनं काय केलं, यमुनेचं जे पाणी आहे तर वाढ दिली यमुनेच्या पाण्यानं. आणि मग या सगळ्या गोपी इकडं आल्या. काय सांगायचं तुम्हाला लक्ष आलं का, भोगुणी 16,000 नारी असे तो बाळ ब्रह्मचारी. भगवान श्रीकृष्ण लग्न करून पण ब्रह्मचारी आहेत. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की भगवंतांना नियमामध्ये बांधू शकत नाही, म्हणून त्यांचं नाव भगवंत आहे. पुन्हा आलं बघा तिकडेच. जर त्यांना जर आपण असं म्हणू शकत असो की आता हा लग्न झालंय म्हणजे हा गृहस्थ आहे, हा नियम भगवंताला नाही. हा नियम कुणाला आहे, कुणाला आहे, मनुष्याला नियम आहे, आपल्याला नियम आहे तो. गृहस्थ, वानप्रस्थ, भगवंत ब्रह्मचारी पण नाहीत, भगवंत गृहस्थ पण नाहीत, भगवंत वानप्रस्थ पण नाहीत, भगवंत संन्यासी पण नाहीत, भगवंत कोणीच नाहीत. भगवंत आहेत, म्हणून त्यांचं नाव भगवंत आहे. भगवंताला नियमामध्ये जर बांधायला सुरू केलं तर कसं होईल मंडळीनो, त्याला भगवंत म्हणता येणार नाही. म्हणून भगवंतानी जेव्हा रासलीला केली, रासलीला म्हणजे काय तर श्रीमद भागवत या 10व्या स्कंदामध्ये येतं, भगवान श्रीकृष्णाने गोपींबरोबर नृत्य केलं. कुठं नृत्य केलं, शरद पौर्णिमेच्या रात्री यमुनेच्या काठी नृत्य केलं, गोवर्धनच्या पायथ्याला वसंत पौर्णिमेच्या रात्री नृत्य केलं भगवंतानी. तर जेव्हा भगवंतानी नृत्य केलं करोडो गोपी असायच्या. किती, आता इकडं तर 16,000 लग्नाचा विषय होता. आता इकडे गवळणी किती आहेत वृंदावनामध्ये, किती आहेत, 1000, 2000, किती आहेत, आत्ता तर सांगितले, बोला की, घाबरते का मला तुम्ही, करोडो गोपी आहेत. करोडो गोपी वृंदावनामध्ये आहेत. आणि या करोडो गोपींना भगवंतानी एकाच वेळी संतुष्ट केलं. तर हे थोडंसं समजून घ्यायला पाहिजे की या ठिकाणी भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. जेव्हा भगवंत एखाद्या, आता ही जी गोपी आहे आपल्या भौतिक जगामध्ये स्त्री आणि पुरुष, मग एक स्त्री कडे पुरुष आकर्षित होतो किंवा पुरुषाकडे स्त्री आकर्षित होते, तर एक काम वासना असते, तर त्याच्यामध्ये आपण एकमेकाकडे आकर्षित होत राहतात लोक. पण भगवंतांकडे तसं नाही आहे. तसं असतं तर त्यांना भगवंत कसं म्हणता येईल, भगवंतांकडे ते नाही आहे. भगवंत कसे करतात तर जसं आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर बघा, इथं आहे ते काम, वरती आहे ते प्रेम.
तिकडे काम हा विषयच नाही. पहिली गोष्ट कसं काय, तुम्ही कधी डास बघितलं? डास जो असतो, डासाला किती डास अंडी घालतो. अंडी म्हणजे अशी नाही, तर डासाची अंडी बारकी असतात, एकदम दिसत पण नाहीत. तर एका वेळेला डास हा हजारो मच्छरांना, हजारो पिल्लं त्याची तयार होतात. म्हणजे हे डासाचं झालं. ज्याची चेतना कमी, जो अतिशय तमोगुणामध्ये, त्याची उत्पत्ती पण जास्त आहे. आलं लक्षात तुमच्या? डासाची उत्पत्ती किती आहे? हजारो डास तयार होतात एका वेळेला, एका डासापासून, नर आणि मादीपासून. तर असं हे डासाचं स्वरूप आहे. पण थोडंसं चेतना सुधारली, कुत्रा झाला. कुत्र्याला किती पिल्लं असतात एकाच वेळेला? 7. असं काही नियम नसतो, 5, 6, 7, 8 असं काय, कधी 10-12 पण होतात. तर कुत्र्याची चेतना डासापेक्षा कशी आहे? जास्त आहे, चांगली आहे. डासाला तेवढी बुद्धी नाही जेवढी कुत्र्याला आहे. कुत्र्यापेक्षा कॉन्शियसनेस, चेतनाचा प्रकार असतो. तर चेतना जास्त आहे कुत्र्याची, म्हणून कुत्र्याची ती उत्पत्ती थोडी कमी आहे डासांपेक्षा. मग कुत्र्यापेक्षा चेतना माणसाची चांगली आहे, हायर कॉन्शियसनेस. तरी माणसाची चेतना जास्त आहे कुत्र्यापेक्षा. म्हणून आपल्याकडे उत्पत्तीचं प्रमाण पण एका वेळेला, जुळं झालं तर 2, जास्तीत जास्त तिळं झालं तर 3, याच्या पलीकडे जास्त नाही आहे. म्हणजे चेतना जशी सुधारते तसं हे उत्पत्तीचं आणि काम वासनेचं प्रमाण पण कमी कमी होत जातं. आलं लक्षात? तर आता माणसाच्या वरती कोण आहे? देवता, जे स्वर्गामध्ये असतात 33 कोटी देवता. तर त्यांच्यामध्ये प्रमाण फारच कमी आहे उत्पत्तीचं. तर ते अजून आपल्यापेक्षा चेतना देवतांची चांगली आहे. मग आता या स्वर्गाच्या वरती पण भगवंताचं धाम आहे वैकुंठ. आणि तिथं गेलं की झिरोच होतं हे सगळं. हे कामवासना झिरो होते वैकुंठामध्ये. आणि तिकडं त्यामुळं उत्पत्ती हा प्रकारच नाही आहे. येते का लक्षात? वैकुंठामध्ये हा प्रकारच नाही, ती उत्पत्ती. आणि त्यामुळं तिकडं जे प्रेम आहे तिथं फक्त प्रेमच आहे. म्हणून वृंदावनामध्ये ज्या गोपी आहेत आणि भगवंत आहेत यांच्यामध्ये केवळ शुद्ध प्रेम आहे, की जे आम्हाला समजत नाही. आम्हाला वाटतं की मग काय हे राधा आणि कृष्णासारखं प्रेम आहे. तर कधी कधी काही नवीन तरुण मुलं मुली आपल्या मंदिरामध्ये येतात, राधाकृष्ण मंदिरामध्ये येतात आणि ती प्रार्थना करतात की आमचं पण जुळू द्या, अशी प्रार्थना करतात. म्हणजे आम्हाला पण एखादी राधा भेटू द्या, असं त्यांचं म्हणणं असतं. तर काय लोकांना काय वाटतं की हे राधाकृष्णाचं जे प्रेम आहे, हे राधाकृष्णाचं प्रेम म्हणजे आमच्यासारखंच प्रेम आहे हे राधाकृष्णाचं, किंवा आम्ही करतोय तसंच आहे. तर हे असं नाही. जर तसं असतं एकाच वेळेला भगवान श्रीकृष्ण, तर मुद्दे मी काय सांगत आहे की का बरं हे राधा आणि कृष्णामधलं जे प्रेम आहे हे दिव्य का आहे? हे आपल्यासारखं नाही आहे, हे काम नाही आहे, तर हे प्रेम आहे. आपला प्रवास कसा आहे भक्तांचा? काम से प्रेम तक. या वासनेतून मुक्त व्हायचं आणि त्या शुद्ध प्रेमाची चव घ्यायची, जे राधा आणि कृष्णामध्ये प्रेम आहे. तर याच्यामध्ये पहिलं आहे की भगवान श्रीकृष्णाने करोडो गोपींबरोबर एकाच वेळेला नृत्य केलं, त्यांना पतीचा अनुभव दिला, किंवा 16,000 लग्न भगवंतांनी केली. तर याच्यामध्ये भगवंताची चूक आहे का? पहिली गोष्ट तर नाही. का नाही? तर मुद्दा क्रमांक 1 की तुमचा जर स्वतःचं घर असेल तर स्वतःच्या घरामध्ये तुम्ही विचारता का की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे? तुम्ही तुमच्या पत्नीसाठी कोणत्या रंगाची साडी आणायची किंवा त्यांना कोणता दागिना करायचा हे शेजारच्याला विचारायची काय गरज आहे? याचा अधिकार कोणाकडे आहे? कुणाकडे आहे? बोलत का नाही तुम्ही? लग्न नाही झालं तुमचं? कुणाकडे आहे अधिकार? आपल्या पत्नीला काय आणायचा हा अधिकार तुमच्याकडे आहे ना, स्वतःकडे आहे. शेजारी थोडी सांगणार आहे की काय करायला पाहिजे ते. मग भगवान श्रीकृष्ण ही आपण सगळेच कुणाची लेकरं आहे? ममे वंशे जीवलोके जीवभूता सनातना. आपण सगळेच भगवंताची लेकरं आहे.
मग भगवंताची लेकरं आपण असेल तर आपल्यावर अधिकार कोणाचा आहे? मुलावर अधिकार वडिलांचा नसतो का? आईचा नसतो का? मग गोपी कोण आहेत? त्या गवळणी कोण आहेत वृंदावनाच्या? भगवंताच्या आहेत. भगवंताची सृष्टी आहे ना, भगवंतानीच निर्माण केलं त्यांना. मग त्यांच्याशी काय करायचं? कुणाला भगवंताला कोणी अडवू शकतं का? नाही. एक व्यक्ती प्रभुपादांकडे आला आणि तुम्हाला कसला तुमचा देव म्हणे काय परणाऱ्यांना म्हणजे दुसऱ्याच्या पत्नीचं अपहरण करणार असा कुठं देव असतो का म्हणे, असा कुठे भगवंत असतो का म्हणे. आणि त्याला मी भगवंत मानत नाही म्हटले. प्रभुपाद म्हटले भगवंत चोर नाहीत म्हटले, भगवंताने अपहरण केलेलं नाही कुणाचं म्हणले तू चोर आहेस म्हणले, तू अपहरण केलेलं आहे म्हणे. कुणाचं? भगवंतांच्या वस्तूचं अपहरण तू केलेलं आहे म्हणे. कारण तुझी जी बायको आहे ती सुद्धा भगवंताचंच लेकरू आहे आणि ते तू चोरून घेतलेलं आहे. आता आलं लक्षात? म्हणजे आपल्यासाठी पण तेच आहे. आपणही कोण आहे? चोर आहे. आलं लक्षात? आपण चोर आहे ना. आपण हा व्यक्ती कोण आहे? भगवंताचं लेकरू आहे का हो? 100% आहे. पण ह्याला कोणतरी म्हणते माझं लेकरू आहे, ह्याला कोणतरी आई असेल, बाप असेल, मी काय म्हणते हे आमचं आहे. पण तुमचं होण्याच्या अगोदर हे कोणाचं आहे? कारण ही सृष्टी निर्माण केली कोणी? भगवंताने. म्हणजे लेकरू भगवंताचा आहे ना. थोड्या वेळासाठी तुम्ही त्याच्यावर अधिकार दाखवताय की हा संकर्षण माझा मुलगा आहे, तर हे तुम्ही अधिकार दाखवताय त्याच्यावरती, पण हे आहे कोणाचं? भगवंताचं. तसं गोपी कोणाचे आहेत? मग भगवंताने गोपींबरोबर नृत्य केलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मग तुमची बायको कोण आहे? भगवंताचंच लेकरू आहे, देऊन टाका माघारी. मग चोर कोण झालं? आपण चोर झालो. आणि आपण म्हणतोय कोणाला चोर? भगवंतांना. म्हणून भगवंत, याचं तात्पर्य असं की भगवंत काही करू शकतात, भगवंताला नियमामध्ये बांधू शकत नाही. मग भगवंताला नियमात बांधलं तर तो भगवंत कसला? आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणलेलं आहे, दुसरा मुद्दा, की भगवंतांचं नाव घेतल्यानं जर भगवंतामध्ये कामवासना असेल श्रीकृष्णांमध्ये, तर मग त्या भगवंताचं नाव घेऊन माणसं शुद्ध होतात कसे काय? हाही मोठा प्रश्न आहे. मोठे मोठे संत महात्मे, आदी शंकराचार्य, मोठे मोठे संन्यासी आहेत आणि ते श्रीकृष्णांच्या लीला ऐकतायत, श्रीकृष्णांचं नाम जप करतायत आणि ते स्वतः संन्यासी आहेत. ते संन्यासी आहेत याच्यावर तर काही डाऊट नाही कोणाचा. मोठे मोठे आदी शंकराचार्यासारखे संन्यासी होऊन गेले. ते भज गोविंद भज गोविंद, गोविंद भज मूढ मते, गोविंदाचं भजन करा, गोविंदाचं भजन करा, गोविंदाचं भजन करा, असा कामी पुरुष याचं भजन करायला संन्यासी आदी शंकराचार्य सांगतात. वेडेत का ते? याचा अर्थ ज्या पुरुषाचं स्मरण करून मन स्वच्छ होतं तो कामी कसा काय असू शकतो? लस्टी कसा काय असू शकतो? आलं का लक्षात? त्यांच्यामध्ये प्रेम आहे आतमध्ये, म्हणूनच आपल्यामध्ये प्रेम उत्पन्न होते. जसं एखाद्या कामी पुरुषाबरोबर राहिलो, माणसाबरोबर राहिलो तर आपल्याला स्वतःची सवय लागण्याची, एका दारुड्याबरोबर राहिलो तर आपल्याला दारू पिण्याची सवय लागू शकते. तसं भगवंतांकडे गेल्यानंतर प्रेम उत्पन्न होतं, मन स्वच्छ होतं. याचा अर्थ भगवंत स्वच्छ आहेत, भगवंत शुद्ध आहेत, भगवंत प्रेमाचा पुतळा आहेत. आलं लक्षात तुमच्या? म्हणून हा दुसरा मुद्दा क्लिअर होतो या ठिकाणी. तसेच ज्या वृंदावनच्या ज्या गोपी आहेत, या गोपी अनेक प्रकार आहेत गोपींचे. की एकतर रामायणामध्ये प्रभू रामचंद्र जेव्हा निघाले होते वनामध्ये, तर त्यावेळेला अनेक ऋषीमुनी तपस्वी साधू बसले होते त्या वनामध्ये आणि त्या भगवंतांचं, प्रभू रामचंद्रांचं एवढं सुंदर स्वरूप होतं की ते पाहिल्यानंतर सर्व त्यांना असं झालं की पतिरूपामध्ये प्राप्त करण्याची इच्छा झाली त्या सर्व साधूंना, ऋषींना. ते सौंदर्य पाहून भगवंतांना तुम्ही पती मानू शकता, भगवंताला तुम्ही लहान मूल मानू शकता, भगवंताला तुम्ही तुमचे वडील मानू शकता. हे एक भावाचा आदान प्रदान करण्याचा प्रकार आहे भगवंताशी. मग त्या लोकांना असं वाटलं की इतके सुंदर भगवंत आहे, त्यांच्यामध्ये ते प्रेम उत्पन्न झालं प्रभू रामचंद्रांना पाहिल्यानंतर. आणि पण प्रभू रामचंद्रांनी एक पत्नी व्रत धारण केलं होतं, त्यामुळे ते म्हणले नेक्स्ट जेव्हा मी दुसऱ्यांदा येईन त्यावेळेला मी तुमचा स्वीकार करेन. मग त्याच गोपी ते ऋषी मुनी वृंदावनामध्ये गोपी झाले. त्यांचं नाव झालं ऋषीचारी गोपी. त्यांचं नावच आहे काय?
ऋषीचारी गोपी. मग ह्या गोपी म्हणजे ते कोण, त्यांची इच्छा होती ती भगवंतांनी पूर्ण केली. आणि दुसरे जे होते ते साधन सिद्ध गोपी. काही लोकांनी तप केलं होतं की आम्हाला भगवंत पती रूपामध्ये मिळावे म्हणून साधन केलं होतं अनेक अनेक जन्म, अनेक अनेक युगामध्ये. तर ते सुद्धा वृंदावनामध्ये गोपी म्हणून प्रकट झाले. तिसरं, काही देवकन्या होत्या. तर जे स्वर्गातल्या काय देवता होत्या, तर त्यांनी सुद्धा इच्छा केली होती की आम्हाला श्रीकृष्णां पती रूपामध्ये मिळावे. तर त्या देवकन्या पण वृंदावनामध्ये गवळणी झाल्या, गोपी झाल्या. त्यानंतर जे मूळ गोपी आहेत कुठं आहेत? गोलोकामध्ये. जे नित्यसिद्ध किंवा त्यांना नित्यसिद्ध गोपी म्हणतात, की जे नेहमीच, जसं राधा आहे, ललिता आहे, विशाखा आहे, चित्रलेखा, इंदुलेखा, हे जे गोपी आहेत भगवंताबरोबर, श्रीकृष्णांबरोबर, तर हे मूळ. तर ह्या गोपी पण ज्या आहेत तर हे नित्यसिद्ध, त्या पण खाली आल्या. 4 सांगितलं. पहिलं ऋषीचारी गोपी, दुसरं साधन सिद्ध, तिसरं देवकन्या, चौथं नित्यसिद्ध गोपी. तर हे सगळे होते, त्यांची इच्छा होती भगवंत पती रूपामध्ये मिळावे म्हणून भगवंतानी त्यांना तो अनुभव दिला. पण त्याच्यामध्ये शुद्ध प्रेम होतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की भगवंत जे आहेत, तर श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे की कशा प्रकारे गोपींनी भगवंतांना आमंत्रित केलं. आणि श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये एक श्लोक येतो, विक्रीडितं व्रजवधूभिरिदं च विष्णुः श्रद्धान्वितो अभृशृणुयादथ वर्णयेद यः भक्तिं परा भगवती प्रतिलभ्य कामं रुद्रोगमाश्वपाहिनोत्तचिरेण धीरः. जो कोणी हरी हरी, याचं संपलं बघा, जीव गेला याचा. तर हे रासपंचाध्याय म्हणून ओळखलं जातं. तर हे जे रासलीला आहे, ही भगवंतानी, ही रासलीला जो कोणी ऐकतो, जो कोणी याचं पठन करतो श्रीमद भागवतामध्ये, तर त्याची वासना नष्ट होते आणि त्याच्यामध्ये कृष्णप्रेमाचा उदय होतो असं म्हटलेलं आहे ही रासलीला ऐकल्यानंतर. अर्थातच त्या ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी पात्रता लागते बरं का. जर तुम्ही वाचत असाल आणि तुम्हाला जर वेगळंच काही फिलिंग येत असेल तर ते वाचायला नाही पाहिजे. तर ही रासलीला वाचल्यामुळं मन शुद्ध होतं आणि भगवंताचं प्रेम प्राप्त होतं. हे भागवतामध्ये रासलीला आहे. पण ही रासलीला गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वाचायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. असं पब्लिकमध्ये त्याची चर्चा करू शकत नाही. तर असं म्हटलेलं आहे. पण श्रद्धापूर्वक जर कोणी ही रासलीला ऐकतो त्याला शुद्ध कृष्ण प्रेम प्राप्त होतं. त्याचा हृदरोग, कुठला रोग झाला आहे हृदयाला? कामरोग, तर तो नष्ट होतो. तर पण श्रद्धापूर्वक ऐकायला पाहिजे. तुम्ही आधी श्रीकृष्णाला भगवंत आहे समजलं पाहिजे, नाही तर म्हणणार भगवंत असून असं कसं काय करतात. तर अशा प्रकारे चैतन्य चरितामृत ग्रंथामध्ये वर्णन आहे आदिलीलेमध्ये. आत्मेंद्रिय प्रीती वांछा तारे बली काम, कृष्णेंद्रिय प्रीती इच्छा धरे प्रेमाणाम. जर श्रद्धापूर्वक आपण जे करतो ते काम असतं आणि जे भगवंतांचं आहे, भगवंतांसाठी जे करतो ते प्रेम असतं. तर अशा प्रकारे आजच्या या श्लोकामध्ये हे वर्णन आहे की भगवंत परमशुद्ध आहेत, अपाप विद्धम, भगवंताला कोणत्याही प्रकारचं पाप लागू शकत नाही. तर 2 उदाहरणं देतो आणि थांबतो मी या ठिकाणी. तर पहिलं उदाहरण म्हणजे जेव्हा राधाकुंडाचं निर्माण झालं, ती कथा सर्वांनाच माहिती आहे कशा प्रकारे निर्माण झालं. तर अरिष्टासूर नावाचा एक राक्षस वृंदावनामध्ये आला होता आणि त्याच्यामध्ये भगवंतानी मारलं, बैलाच्या रूपाने आला होता, बैलाच्या. मग राधाराणी म्हणते की तुम्ही काय केले? पाप केलेलं आहे. भगवंताला काय म्हणते? तुम्ही पाप केलेलं आहे, तुम्ही जगातल्या सर्व तीर्थामध्ये स्नान करा. मग भगवंत, ते तुम्हाला माहिती आहे, तो जो खड्डा होता त्यामध्ये सगळ्या नद्यांना बोलवतात, त्या राधाकुंडामध्ये भगवंत स्नान करतात. मग आता पूर्ण कथा नाही सांगत आहे मी, या प्रसंगावरून काय दिसतं? राधाराणी काय म्हणते भगवंताला? तुम्ही बैल मारल्याचं भगवंताला पाप लागू शकतं का? आणि भगवंताच्या पायाच्या अंगठ्यामधून गंगा नदी प्रकट होते. गंगा नदी प्रकट होते, जी सर्व विश्वाला पावन करते. मग अशा भगवंताला गंगा नदी पवित्र करते का हो? त्यांच्याच चरणामधून गंगा निघते,
आणि तीच गंगा भगवंताला कशी काय पवित्र करेल? गंगेलाच भगवंत पवित्र करतात. आलं लक्षात तुमच्या? गंगेला पवित्र कोण करतं? पण भगवंत मनुष्य लीला करतायत की गंगेमध्ये स्नान करतायत शुद्ध होण्यासाठी. अपाप विद्धम, भगवंताला कोणतंही पाप लागू शकत. आणि भगवंत जे आहेत, भगवंतांना शुद्धी आहे, शुद्ध आहेत भगवंत नेहमी. सूर्याचं उदाहरण दिलेलं आहे तात्पर्यामध्ये. सूर्य काय करतो? एखादी विष्ठा जर असेल त्या विष्ठेमध्ये प्रवेश करतो. एखादी विष्ठा मलमूत्र पडले रस्त्यावरती, सूर्याचा प्रकाश पडतो की नाही त्याच्यावरती, आणि ती विष्ठा वाळते. सूर्याच्या प्रभावाने ते विष्ठेमध्ये काही किडे जंतू असेल तर निघून जातात. विष्ठेला पवित्र कोण करतं? सूर्य करतो. आलं लक्षात? मग विष्ठेमध्ये प्रवेश केला सूर्यकिरणाने, म्हणून सूर्यकिरण खराब झाले का हो? तसं भगवान श्रीकृष्ण यांनी रासलीला केली, काही जरी केलं भगवंतानी, तरी भगवंत अशुद्ध होत. भगवंत नेहमी शुद्धच राहतात. भगवंत नेहमी ब्रह्मचारीच राहतात. आलं का लक्षात? म्हणून अशा प्रकारे हा जो 8वा श्लोक आहे हा फार सुंदर आहे. याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे की भगवंत जे आहेत, भगवंताला कोणतेही नियम नाही. त्या नियमामध्ये भगवंताला बांधू शकत नाही, केवळ प्रेमामध्ये बांधू शकतो. आणि भगवंताला आपण हे जे पूर्ण आहे ते मालक आहेत, त्यांना आपल्यासारखं समजायला नाही पाहिजे. त्यांच्या शरीरामध्ये हाडं, मांस, रक्त आहे, शिरा आहेत भगवंताच्या, पण प्रेमापोटी समजू शकतो. भगवंत खातात, एका लहान मुलाप्रमाणे त्यांच्यावर आपण प्रेम करायला पाहिजे. असं नाही की आता प्रभूजीने काहीच नाही तर म्हटले मग आपण काय करू? काहीच करायचं नाही, त्या भगवंताला काही द्यायला पण नको, काहीच नको. बरोबर आहे की नाही? असं होऊ शकतं. पण जेव्हा तुम्ही प्रेम करता, भक्ती करता, त्यावेळेला भगवंत त्या रूपामध्ये प्रकट होतात, ज्या रूपामध्ये तुम्ही इच्छा केलेली आहे. तुम्ही लहान मुलाच्या रूपामध्ये इच्छा केली तर लहान मुलाच्या रूपामध्ये भगवंत प्रकट होऊ शकतात. तुम्ही कोणत्या रूपामध्ये, कोणत्या भावामध्ये भगवंताची पूजा करता, त्या भावनेमध्ये भगवंत प्रकट होऊ शकतात आणि ते रूप ते धारण करू शकतात. त्यातलंच एक रूप म्हणजे अर्चा विग्रहाचं रूप आहे. हे जे रूप आहे भगवंताचं विग्रह स्वरूप, मूर्तीमध्ये जेव्हा भगवंत प्रकट होतात, ते कशासाठी? भगवंताला भूक लागते का? सांगा की. कसं आहे, भगवंताने सगळं विश्व निर्माण केले, भगवंताला भूक लागायचा काय विषय? भगवंताला तहान लागत नाही, भूक लागत नाही. पण आपल्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी भगवंत मूर्ती रूपामध्ये आलेले आहेत आणि मग त्यांना भोग दाखवायचा, पाणी अर्पण करायचं, फळं फुलं पानं अर्पण करायचं. भगवंताला फुलांची काही कमी आहे का हो? किती प्रकारची फुलं या जगामध्ये कुणी बनवलेत? सगळं भगवंत. त्यामध्ये सुगंध कोणी टाकलाय? सगळं भगवंतानीच केलेलं आहे. मग भगवंताला काय गरज आहे? तेरा तुझको अर्पण न लागे मेरा. तर हे भगवंताचंच आहे, फक्त भगवंतांना अर्पण करायचं आहे, हा विधी आहे. आणि म्हणून हा जो मंत्र आपल्याला शिकवतोय की भगवंताची सत्ता मान्य करा, भिकारी बनू नका. डोंट बिकम बेगर्स, बिकम अ दास. तुम्ही दास बनण्याचा प्रयत्न करा भगवंताचा, भिकारी बनू नका. द्या रे भगवंत सारखं धनम देई, जन्म देई, पुत्र देई, घर देई, गाडी देई, बंगला देई, सुंदरी द्या, हे द्या, ते द्या, चालूच आहे मागायचं. तर भगवंताची इच्छा नाही, भगवंताला आवडत नाही भिकारी बनलेलं. भगवंत म्हणतात भिकारी बनू नका, तुम्ही भगवंताचे तरीच जन्म यावेत असं विठोबाचे व्हावे. तर आपण भगवंत दास बनायला पाहिजे. त्यासाठी मनुष्य जीवन आहे, भिकारी बनण्यासाठी नाही. कोणाकोणाला भिकारी बनायचं आहे? नाही. म्हणून भगवंतांकडे आपण कधीच काही मागत नाही. आम्ही काहीच मागत नाही. काय मागतो? एक गोष्ट मागतो. होई ना भिकारी पंढरीचा वारळ करी. तिथे हा शब्द वापरलाय तुकोबारायांनी, भिकारी शब्द वापरलाय. का? तर तिथे भिकारी बनलंय, पण कशासाठी? वारी करण्यासाठी. त्याचा अर्थ वेगळा आहे. त्या उद्देशाने भिकारी बनायला पाहिजे, पण असा भिकारी बनवू नका सारखं मागायचं. जसं तुला ठेवायचं आहे भगवंता तसं मला ठेव. तू मला ज्या परिस्थितीमध्ये मला तू ठेवत आहे त्या परिस्थितीमध्ये मी तुझं स्मरण करणार आहे. तू माझे काय मला गरिबी आणली तरी मी स्मरण करणारच आहे. तू मला आजारी पाडलंस तरी पण मी तुझं स्मरण करणारच आहे. मी आजारी पडलो, मी आता आयो दुखतं, हे ते असं नाही. मी भजन करणार आहे, मी सोडणार नाही. तू मला मला कॅन्सर दे, मला काय अजून काय दुसरं काय रोग दे मोठा, माझी किडनी खराब कर, मला काय ॲक्सिडेंटमध्ये माझे दोन्ही पाय जाऊ दे,
माझा हात जाऊ दे, काही पण कर तू, तू रिकामा आहेस, तू मुक्त आहेस, कारण तू मालक आहेस. परंतु आम्ही काहीच बोलणार नाही तुला, आम्ही तुझं भजन सोडणार नाही, आम्ही नित्य नामस्मरण करणार. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. हे काय असं कुठं आहे? तू काही पण कर, आश्लिष्यवा पादरतान पिनष्टु माम. तू आम्हाला लाथाणी मार, आम्हाला काय करायचं ते कर, पण आम्ही तुला सोडणार नाही. हे झालं प्रेम भगवंतावर असणार. आणि ह्या अवस्थेला भक्तांनी प्राप्त करायचं आहे की काही जरी केलं तरी नाही तर लगेच थोड्या थोड्या कारणासाठी आपला भगवंतावरचा विश्वास, आणि म्हणून माणसं देव बदलत राहतात. या देवाचा गुण आला नाही त्या देवाकडे जाऊ, त्या देवाचा गुण आला त्या देवाकडे जाऊ. बाजार मांडला इकडे. भगवंतांवर प्रेम कसं करायचं? भगवंत पण परीक्षा घेतात ना आधी. ते बघतात किती प्रेम करतोय तू माझ्यावरती. भगवंतासाठी काय अशक्य आहे मला सांगा की? काही पण करू शकतात ते. गोवर्धन सारखा पर्वत उचलू शकतात, आघासूर बकासूर मारू शकतात. आपलं दुःख भगवंतासाठी काय आहे हो? परंतु भक्त कधीही अशी प्रार्थना करत नाही की भगवंता माझं दुःख नष्ट कर. उलट भक्त प्रार्थना करतो कुंती महाराणीसारखा, भगवंता माझ्या आयुष्यात भरपूर संकट येऊ दे. हे उलटी शिकवण आहे इकडं. बाहेर कसं शिकवतात लोकांना, तुम्ही ह्या देवाचं करा मग तुमचं दुःख नष्ट होईल, मग इकडं बाळूमामाला जावा, हे करा ते करा, यातला अंगारा आणा, इथला भंडारा आणा. हे नाही इकडं. इथे शिकवण काय आहे? तुम्ही प्रेम करा भगवंतांवरती, यातला आनंद वेगळाच आहे. भलेही तुमचं कितीही त्रास असू द्या. अनेक लोकांना मी पाहिलं की कॅन्सर होता, मोठे मोठे संत महात्मे, तर कीर्तन करत करत आनंदाने उड्या मारत मारत त्यांनी देह सोडलेला आहे. पण एखादा आपल्या जनरल गावातला एखादा कॅन्सर झालेला असू द्या, कळल्यास संगच रडायला सुरू करतो. समजलं का? हा फरक आहे की त्या अवस्थेमध्ये सुद्धा तुम्ही आनंद प्राप्त करू शकता. इवन तुम्हाला कॅन्सर झालेला आहे, इवन तुम्हाला ॲक्सिडेंट झालेला आहे, तरी पण तुम्ही आनंदी राहू शकता भक्ती मार्गामध्ये असाल तर. बाहेर असाल तर नुसतं बोंबलणार, देवानं असं कसं काय केलं. तू पाण्यात ठेवूनच बसला होता देव, आहे की नाही? देवाला विचारायला बसला लगेच. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या, की भगवंत जे आहे त्यांच्यावर तुम्ही प्रेम करायला शिका. मागू नका. ह्याची दाणं देगा देवा, तुझा विसरण व्हावा. हे मागायचं असेल तर हे मागू शकता तुम्ही की भगवंता तुझं विस्मरण नाही व्हायला पाहिजे. आणि त्याच्या पुढं जर जायचं असेल तर मग कुंती महाराणीची प्रार्थना, काय दुःख द्या, तेवढं पात्रता असेल झेलायची तर मागा. त्याच्यामध्ये पण भरपूर स्मरण होतं भगवंताचं. तर दुःख दिल्यानंतर भरपूर स्मरण होतं आणि मग भगवंतांची जवळीकता वाढते, संबंध वाढतो. आणि म्हणून कुंती महाराणी भगवंताला फार प्रिय आहे, द्रौपदी भगवंताला फार प्रिय आहे आणि त्यांचं कल्याणही झालेलं आहे. तर अशा प्रकारे हा मंत्र जो आहे आपल्याला शिकवतो की भगवंताची सत्ता आपण मान्य करायला. आणि सर्वात महत्त्वाचं याच्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल याच्यासाठी? ज्या वेळेला तुम्ही नामस्मरण करता तर त्यावेळेला हा भाव निर्माण होतो आपल्यामध्ये. काय भाव निर्माण होतो? की नामस्मरण जेवढं जास्त करेल नामस्मरण, तेवढं ते संसाराशी विषयामध्ये रुची वाटत नाही एवढी. आणि आध्यात्मिक ही जी प्रेम आहे त्याची अनुभूती यायला सुरू होते. आणि मग एक एक पाऊल आपण पुढं टाकू शकतो. पण आपण त्यासाठी पहिले नामस्मरण केलं पाहिजे. नुसतं आपण येऊन दर्शन केलं भगवंताचं तेवढ्यापुरतं भगवंताचं तर काहीच होणार नाही, जास्त प्रभाव पडणार नाही. नामस्मरण हे मूळ आहे. नामस्मरण म्हणजे भगवंतावर प्रेम करण्याचा विधी आहे. आता मी एवढ्या वेळ एक ते सांगितलं की भगवंतांवर प्रेम करायला पाहिजे आणि प्रेम करण्याचा विधी म्हणजे नामस्मरण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जेवढं नामस्मरण कराल तेवढा जास्त अनुभव तुम्हाला येईल. कारण अनुभवाशिवाय या मार्गात पुढे जाऊ शकत नाही. अनुभव येतो, नामस्मरण केल्यावरच अनुभव येतो. त्यामुळे नामस्मरण करायला पाहिजे. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण भरपूर नामस्मरण करा. जसे अधिक मास चालू आहे तर अधिक मासामध्ये तर सेल लागलेला आहे मोठा. तुम्ही एकदा नाम घेतलं तरी लाखो गुणा त्याचं फळ तुम्हाला भेटत आहे. तर भरपूर नामस्मरण या महिन्यामध्ये आपण करायला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे.